Okay, so what exactly I2C protocol is? Inter-IC communication. Inter-IC communication. Okay, this is a very popular protocol. Okay, very popular protocol in microcontroller domain. It is useful for serial communication between two ICs. Okay, so it depends how many ICs you can connect. The ICs are ICs communicate with each other with which what philosophy? Master and slave. So one of the member in the network uh, is acting as a master, and remaining ICs will behave as a slave. Okay, so how many slaves you can have in your network, that depends on address. Okay, address that master uses. Now for example, in 2148 it uses 7-bit address. Okay, 7-bit address. So therefore 2 raised to 7, 2 raised to 7, I think 128 or 256, you can calculate later on. So that much amount of, I think 256, uh, that much amount of slaves you can interface with the master. For example, this is master. Okay, and you can interface how many slaves with this 256. It depends on how many address uh, bits are reserved for that particular प्रोटोकॉल. ओके, आता 2148 च्या बाबतीत जर विचार केला तर 2148 मध्ये दोन I2C चे इंटरफेस आहेत. ठीक आहे, ते दोन I2C चे इंटरफेस आहे, त्याचे नाव काय? I2C 0 आणि I2C 1. ठीक आहे, आता मे बी 8051 आवाज येतोय? 8051 आणि 8051 आणि पिक मायक्रो कंट्रोलर मध्ये हा कोणीतरी ऑडिओ चालू केलाय. हा, हॅलो. Okay, 128. 2 raised to 7 is 128. Okay, so 128 slaves you can interface with the master. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? 2148 ला मास्टर म्हणून आपल्याला आपण जनरली कॉन्फिगर करतो, आणि मग त्याला 127 अदर पेरिफेरल्स जोडू शकतो. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात 127 प्लस हा मास्टर, असे 128 मेंबर तुमच्या नेटवर्कमध्ये असू शकतात. ते स्लेव्स कोणते कोणते असू शकतात? इप्रॉम आयसी, एक्सपांडर, आयओ एक्सपांडर, आरटीसीचा आयसी, एडीसीचे आयसी असू शकतात, डॅक किंवा सेन्सरचे आयसी असू शकतात, आणि यांचं सगळ्यांचं एकमेकांशी कम्युनिकेशन पॉसिबल आहे. ठीक आहे, आता ते पॉसिबल आहे सिरियल कम्युनिकेशन, मग कितीच्या स्पीडनी, तो सुद्धा एक वेगळा इश्यू आहे. ठीक आहे, तर LPC 2148 मध्ये तीन स्पीड्स आपण कॉन्फिगर करू शकतो. म्हणजे आय थिंक 128 KBPS, नंतर काहीतरी आहे, आणि इथं MBPS 1 पॉईंट समथिंग MBPS, अशा तीन तीन स्पीडच्या मोडमध्ये आपण LPC 2148 चा I2C वापरू शकतो. ठीक आहे, एखाद्या मायक्रो कंट्रोल मध्ये याच्यापेक्षा काही वेगळं अजून असू शकतं. ठीक आहे, किंवा फॉर एक्झाम्पल 8051 मध्ये I2C चं काही सपोर्ट मायक्रो कंट्रोल मध्ये नव्हता. ठीक आहे, आता LPC 2148 मध्ये दोन I2C चे इंटरफेस आहेत. ठीक आहे, तर LPC 2148 च्या पुढचे जे मायक्रो कंट्रोल असतील, मे बी त्याच्यामध्ये चार चार I2C चे इंटरफेस असतील, काहींमध्ये 6 असतील. आता ही सुद्धा डायग्राम मागच्या सेशन मध्ये आपण एक्सप्लेन केली का असं इंटरफेसिंग जनरली करतात. एक मास्टर असतो. आता हा आपल्या केसमध्ये 2148 असेल. आपल्याकडे एक प्रॅक्टिकल सुद्धा आहे, इंटरफेस इप्रॉम आयसी विथ LPC 2148, म्हणजे एकच मास्टर आणि एकच स्लेव्ह, असंच एवढं एवढं छोटंसं प्रॅक्टिकली. पण इनफॅक्ट मोठमोठे जे प्रोजेक्ट्स असतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्लेव्ह इंटरफेस करतात. फॉर एक्झाम्पल आपली 4 व्हीलर असते, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट त्याच्यामध्ये असतं, ECU किंवा MCU त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कारमध्ये वेगवेगळ्या टायरचे सेन्सर्स, टायर पाशी लावलेले किंवा अदर काही सेन्सर्स, हे त्या डॅशबोर्डच्या कंट्रोलरशी जोडलेले असतात युझिंग I2C प्रोटोकॉल. ओके, अशा पद्धतीने सुद्धा याचा खूप महत्वाचा उपयोग आहे. I2C प्रोटोकॉल खूप फेमस आहे. याच्यामध्ये दोन वायर्स लागतात, डेटा लाईन आणि क्लॉक लाईन. ओके, असे सगळे एकमेकांना इंटरफेस असतात. मास्टर काय करतो? एक ऍड्रेस पाठवतो. ठीक आहे, प्रत्येक स्लेव्हला एक युनिक ऍड्रेस असतो. ठीक आहे, 2 raised to 7 युनिक ऍड्रेसेस, म्हणजे 100. आता समजा किती स्लेव्ह आपण कनेक्ट करू शकतो? 128. म्हणजे 128, प्रत्येक स्लेव्हला एक नवीन ऍड्रेस असेल. असे टोटल किती ऍड्रेसेस झाले? 128 ऍड्रेसेस. त्यापैकी
समजा मास्टरला ह्या शेवटच्या स्लेवशी बोलायचं आहे, काहीतरी कम्युनिकेशन करायचं, मग मास्टर काय करेल, त्याचा ऍड्रेस पाठवेल बसवर. ठीक आहे. आणि मग प्रत्येक स्लेव तो त्या बसवरचा ऍड्रेस चेक करेल. जर तो आपला असेल तर ठीक आहे, नसेल तर सोडून देईल. असेल तर मग काय करेल, समजा याचा ऍड्रेस पाठवलेला आहे या शेवटच्या याचा, तर तो काय करेल, एक्नॉलेजमेंट सिग्नल पाठवतो. मग एक्नॉलेजमेंट मास्टरला मिळालं का मास्टर मग डेटा पाठवतो, जे काही त्याला सांगायचंय शेवटच्या स्लेवला. मग डेटा याला मिळाला तर परत हा शेवटला परत एकदा हे पाठवतो, काय एक्नॉलेजमेंट पाठवतो. अशा पद्धतीने कम्युनिकेशन याच्यामध्ये चालतं. ठीक आहे. तर SCL म्हणजे काय, सिरियल क्लॉक लाईन, आणि SDA म्हणजे सिरियल डेटा लाईन. अशा 2 वायर्स आहेत. आणि एखादी ग्राउंडची वगैरे वायर असेल, एखादी VCC ची वायर लागत असेल. ठीक आहे. आणि SPI प्रोटोकॉल जो असतो त्याच्यामध्ये 4 वायर लागतात. मोसी, कोणते कोणते, मास्टर आउट स्लेव इन, मास्टर इन स्लेव आउट, मिसो, मोसी, आठवतंय का, असे 4 लाईन. आणि तुमच्या UART मध्ये कोणत्या लागतात, TXD आणि RXD. I2C मध्ये SDA, SCL. कळतंय. SSP मध्ये आणखी वेगळे लागत असतील, USB मध्ये वेगळे लागत असतील. असे प्रत्येक प्रोटोकॉलचे फिक्स स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. एकदम इंटरेस्टिंग आहे. याच्यावर खूप पाहिजे तेवढे ट्युटोरियल तुम्हाला युट्यूबला मिळतील. SPI प्रोटोकॉल कसा वर्क होतो. ठीक आहे. तर आपण खाली जाऊया अजून. आता ही बायनरी अपडेट्सची वेबसाईट आहे. मे बी एक्सप्लोर एम्बेडेड किंवा OC फ्रेक वेबसाईट आणखी वेगळं ट्युटोरियल यांनी दिलेलं असेल. ठीक आहे. आपण खाली जाऊया. हा बघा, ही डेटा फ्रेम कशी असते बघा. स्टार्ट बिट. ठीक आहे. नंतर स्लेवचा ऍड्रेस पाठवतो. कोण पाठवतो, मास्टर पाठवतो हा ऍड्रेस. कळतंय. स्क्रीनवर बघा, हा ऍड्रेस मास्टरने पाठवलेला असतो. मग रीड किंवा राईट, म्हणजे रीड करायचंय स्लेव कोण, डाटा घ्यायचा आहे का स्लेवला डाटा पाठवायचा आहे, तर त्यानुसार 0 किंवा 1 त्या फ्रेम मध्ये टाकलं जातं. नंतर एक्नॉलेजमेंट, हे एक्नॉलेजमेंट कोण पाठवतो, स्लेव पाठवतो मास्टरला. किंवा नंतर मास्टर डेटा पाठवतो. ठीक आहे. नंतर परत एक्नॉलेजमेंट. ठीक आहे. आता डेटा प्रत्येक वेळेस मास्टर स्लेवला पाठवेल का, नाही. कधी कधी स्लेव पण मास्टरला पाठवू शकतो. त्यानुसार तुम्हाला इथं 0 किंवा 1 कॉन्फिगर करावं लागतं. ठीक आहे. अशा पद्धतीने ही फ्रेम त्याच्यामध्ये चालते. ठीक आहे. तर 7 बिटचा ऍड्रेस लक्षात ठेवा. असे छोटे छोटे क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये, ऑनलाईन एक्झाम मध्ये येतील. आणि इव्हन तुम्हाला कंपनीच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस सुद्धा या गोष्टी विचारल्या जातील. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, SPI, I2C असे सिरियल कम्युनिकेशनचे प्रोटोकॉलचे आणखी थोडा डिटेलमध्ये स्टडी करायला पाहिजे. ठीक आहे. आता फीचर्स बघा. LPC 2148 मध्ये 2 फास्ट I2C बसेस आहेत. बस त्याला म्हणतात किंवा प्रोटोकॉल म्हणा, काय फरक पडत नाही. बस म्हणजे वायर, 2 वायरचा प्रोटोकॉल ह्या. तर याच्यामध्ये 3 मोड स्पीडचे पॉसिबल आहेत. 100 kbps 2148 बाबतीत, 400 kbps आणि 3.4 Mbps. अशा 3 स्पीडमध्ये. आता तुम्ही UARTचा जर विचार केला, 9600 बॉड रेट, खूप कमी स्पीड आहे. ठीक आहे. पण त्याचा सुद्धा उपयोग आहे कॉम्पोर्टशी कनेक्ट करण्यासाठी, हायपर टर्मिनलशी कनेक्ट करण्यासाठी. कोणताही प्रोटोकॉल कोणत्या ना कोणत्या कामासाठी लागतो. सिरियल कम्युनिकेशनचेच प्रोटोकॉल आहे सगळे, पण प्रत्येकाचा स्पीड आणि नंबर ऑफ बसेस वेगवेगळ्या आहेत. किंवा UART मध्ये फक्त 2च एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात. एक UART सपोर्टिंग डिव्हाइस आणि दुसरा UART सपोर्टेड डिव्हाइस, 2च एकमेकांशी. पण I2C मध्ये 128. का 128? कारण 7 बिटचा ऍड्रेस आहे. 7 बिटची ऍड्रेस बस आहे. एखाद्या समजा 10 बिटची ऍड्रेस बस आहे एखाद्या मायक्रो कंट्रोल मध्ये I2C ला, तर 2 म्हणजे 1024 स्लेव तुम्ही कनेक्ट करू शकणार. ठीक आहे. अशा पद्धतीने याच्याकडे बघायचं. आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. आता याचे रजिस्टर्स कोणते, I2C 0 कॉनसेट. ठीक आहे. I2C 0 कॉन क्लिअर, कंट्रोल क्लिअर रजिस्टर लक्षात ठेवा, कंट्रोल सेट रजिस्टर, स्टेटस रजिस्टर, डेटा रजिस्टर, ADR स्लेव ऍड्रेस रजिस्टर, असे रजिस्टर्स आहेत. ते आपण रजिस्टर डिटेलमध्ये बघूया. तोपर्यंत तुम्ही आधी इंटरफेसिंग डायग्राम बघा. इंटरफेसिंग डायग्राम मध्ये कसं कसं आहे बघा. आता तुमची थेरी एक्झाम असते तर इंटरफेसिंग डायग्राम ते जनरली विचारतात. आता तुमचं जे इप्रॉम IC आहे, त्या ICचे नंबर्स असे असतात. ठीक आहे. इप्रॉम ICचा वेगळ्या कंपनीचा एखादा इप्रॉम IC असेल तर त्याचा नंबर वेगळा असेल, तर त्याला सुद्धा SCL आणि SDA लाईन असते. म्हणजे याची SCL लाईन LPC 2148 च्या SCL लाईनशी जोडा, आणि इप्रॉमची SDA लाईन याच्या SDA लाईन. आता प्रत्येक वेळेस इथे इप्रॉमच असेल असं नाही, दुसरा कोणताही I2C कम्पॅटेबल पेरिफेरल असेल, डिव्हाइस असेल, तुम्ही तिथं कनेक्ट करू शकता. फक्त कनेक्शन स्ट्रेट फॉरवर्ड आहे, SCL टू SCL, SDA टू SDA. आणि तुमच्या UART मध्ये कसं होतं, क्रॉस कनेक्शन होतं.
याची TXD ची लाईन त्याच्या RXD बरोबर आणि त्याची TXD ची लाईन याच्या RXD बरोबर, अशा पद्धतीने कम्युनिकेशन होतं. आणि हे तर बाय डिफॉल्ट आहेच. पीसीशी जोडायचं असेल 2148 ला तर UART मार्फत जोडा. ठीक आहे. इथे बघा RXD TXD क्रॉस कनेक्शन आहे. ठीक आहे. आता आणखी गोष्ट की कोणत्या कोणत्या पिन्सला तुम्हाला I2C प्रोटोकॉलच्या फीचर्स आहेत. म्हणजे P0.2 ला ही जी काही पिन आहे आणि 0.3 P0.2 म्हणजे काय, पोर्ट 0 ची दुसरी पिन, तशी नंबरने तिसरी, सिक्वेन्सने तिसरी P0.0 0.1 0.2. ठीक आहे. पण आपण म्हणताना आपल्या पद्धतीने म्हणायचं दुसरी पिन आहे सपोज. ठीक आहे. सेकंड पिन, 0th पिन, फर्स्ट पिन अँड सेकंड पिन. तर या सेकंड पिनचे 4 फंक्शन आहेत, तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. बाय डिफॉल्ट पहिलं फंक्शन काय असतं, GPIO, मग त्यासाठी 00 टाकावा लागतो. सेकंड फंक्शन 01, थर्ड फंक्शन घ्यायचं असेल तर 10. कळतंय? हे कुठं टाकायचं असतं, पिन सिलेक्ट रजिस्टरमध्ये. ठीक आहे. पिन सिलेक्ट रजिस्टर कोणते, तर पोर्ट 0च्या पहिल्या 16 पिनला पिन सिलेक्ट 0, पुढच्या 16 पिनला पिन सिलेक्ट 1 आणि पोर्ट 1च्या शेवटच्या 16 पिनला पिन सिलेक्ट 2. त्याचा वापर करून त्या पिनचं फंक्शन कोणत्या कामासाठी वापरायची ती पिन ते कॉन्फिगर करून घ्यावं लागतं. ठीक आहे. अशा पद्धतीने याचं इंटरफेसिंग डायग्राम आपण बघू शकतो. अजून काय ह्या वेबसाईटवर अजून काय आहे आपण चेक करूया. आणि आणखी एक वेबसाईट सुद्धा मी I2C ची ओपन केली आहे. तर असे प्रोग्राम बघा, EPROM ICचं इंटरफेसिंग त्यांनी दिलंय. आता याच्यामध्ये कसं आहे की डेफिनेशन्स पार्ट जो आहे तो हेडर फाईलमध्ये टाकला तर तुमचा main.c छोटा होतो. पण वेगवेगळ्या फंक्शनचं कॉलिंग मेनमध्ये ठेवलं आणि त्याच्या डेफिनेशन्स, त्या फंक्शन्सच्या डेफिनेशन, युजर डिफाईन्ड फंक्शनच्या डेफिनेशन हेडर फाईलमध्ये ठेवल्या, तर मग तुमचा main.c छोटा होईल. त्याच्यामुळे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी प्रोग्राम येतो. बस याच्यामध्ये एवढंच आहे. आपण पुढचं आणखी एखादं ट्युटोरियल बघूया. आता बघा, हे ओसी फ्रेक वेबसाईटचं ट्युटोरियल आहे I2Cचं. याच्यामध्ये कसं दिलंय बघूया आपण. सिरियल डेटा लाईन, सिरियल क्लॉक लाईन, मास्टर स्लेव्ह एकमेकांशी कम्युनिकेट होत आहे. डिव्हाइस 1, डिव्हाइस 2, डिव्हाइस 3. ठीक आहे. नंतर हे त्यांनी फ्रेम स्ट्रक्चर दिलंय. फ्रेम फॉर्मॅट, कसा फ्रेम फॉर्मॅट असतो. ठीक आहे. नंतर I2Cचे 4 ऑपरेटिंग मोड्स आहे. आता हे महत्वाचा मुद्दा आहे जो बायनरी अपडेट वेबसाईटवर नव्हता. ठीक आहे. याच्यामध्ये दिलाय त्यांनी. 4 ऑपरेटिंग मोड्स आहेत. हे एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. मास्टर ट्रान्समिट मोड, मास्टर रिसीव्हर मोड, स्लेव्ह ट्रान्समिटर मोड, स्लेव्ह रिसीव्हर मोड. कळतंय? हे 4 ऑपरेटिंग मोड्स, याच्यावर तुम्हाला ऑनलाईन एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतात. आता हे ओसी फ्रेकवर तुम्हाला दिलंय. तिकडे बायनरी अपडेट्स नव्हतं. मे बी एक्सप्लोर एम्बेडेड अजून चांगलं असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण स्वतः सेल्फ स्टडी करायला पाहिजे. ओके. पिन्स रिलेटिंग टू I2C. आता बघा, I2C 0 जो इंटरफेस आहे त्याच्या पिन्स, 2 पिन्स P0.2, P0.3 ला आहे. आणि I2C 1 इंटरफेसचे पिन्स कुठे आहे, 0.11 आणि 0.14. म्हणजे यांना I2Cच्या कामासाठी वापरायचं असेल तर पिन सिलेक्ट 0 वापरायचा का 1 का 2, तर ऑब्व्हियसली पिन सिलेक्ट 0, कारण पिन सिलेक्ट 0 रजिस्टर P0.0 to 0.15 पर्यंत काम बघतो. कळतंय? हा. आता याच्या खाली रजिस्टर्स त्यांनी दिलेत. बायनरी अपडेट वेबसाईट पेक्षा याच्यामध्ये रजिस्टर्स डिटेलमध्ये दिलेले आहेत. ते आपण बघूया. बघा आता याच्यामध्ये कसं दिलंय. एक मिनिट. हा. I2C control set register. The bits in this register control the operation of I2C interface. Writing 1 to a bit of this register causes corresponding bit in I2C control register to be set. म्हणजे 1 टाकायचं किंवा 0. आता हे तर काय आपल्याला माहिती. 0 हॅज नो मिनिंग, म्हणजे टाकायचं तर 1 टाका, 0ला काहीच अर्थ नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. ओके. नंतर बीट नंबर 0 to 1. आता किती बीटचा रजिस्टर आहे हा, 7 बीटचा रजिस्टर, 8 बीटचा रजिस्टर आहे. 8 बीटचा रजिस्टर आहे. इथे दिलेले पण आहे बघा, 8 बीटचा रजिस्टर आहे. पहिले 2 बीट रिझर्व्ड आहेत. नंतर 3 नंबरचं बीट म्हणजे बीट 2. ठीक आहे. assert acknowledgement flag. When this bit is set to 1, and acknowledge will be returned when data byte has been received in the master receiver mode. Similarly, when AA bit is 0, not acknowledge. ओके. थोडक्यात तुमच्या लक्षात येतंय का? जर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट पाठवायचं असेल तर ह्या बीटमध्ये 1 टाका. कशाचं एक्नॉलेजमेंट? मे बी डेटा रिसीव्ह झालाय, नसेल झाला तर मग 0. ठीक आहे.
I2C इंटरप्ट फ्लॅग. ठीक आहे. तर फ्लॅग्स वगैरे सेट करण्यासाठी याचा वापर होतो. आता याचे जेव्हा प्रोग्राम आपण समोर बघू त्यावेळेस त्याचं एक्सप्लेनेशन कमेंट्समध्ये दिलेलं असतं, म्हणजे आपल्याला जास्त क्लिअर होईल. कंट्रोल सेट रजिस्टर आहे याचं नाव, एवढं फक्त लक्षात ठेवा. I2C इंटरफेस एनेबल, म्हणजे तो इंटरफेस एनेबल करायचा असेल तर 1 टाकावंच लागेल. अदरवाईज तुम्ही सगळं प्रोग्रामिंग केलं, कनेक्शन केलं आणि हे बीट जर तुम्ही 0 ठेवलं तर तो I2C चालणारच नाही. तो प्रोटोकॉल उपयोगात येणार नाही. ठीक आहे. म्हणजे म्हणून याला आपण काय म्हणतो, I2C कंट्रोल सेट रजिस्टर. आता पुढचा कोणता आहे, I2C कंट्रोल क्लिअर रजिस्टर. 8 बिटचा आहे. दिस रजिस्टर इज यूज टू क्लिअर बिट्स इन I2C 0 कॉन्सेप्ट. आता 0 का आला, I2C 0, I2C 1. ठीक आहे. तर इथं तुम्ही कोणता इंटरफेस वापरताय. जर I2C 1 इंटरफेस वापरायचा असेल तर 0 रिप्लेस करा 1 ने. ठीक आहे. आता ह्या रजिस्टरमध्ये जी काय व्हॅल्यू असेल ती क्लिअर करण्यासाठी तुम्हाला हा सेपरेट रजिस्टर वापरावा लागतो. ओके. रायटिंग 0 हॅज नो मिनिंग. याच्यामध्ये सगळेच्या सगळे बीट तुम्हाला काय करावं लागतील, 1 लिहावं लागतील. ठीक आहे. म्हणजे 8 बीट, 8च्या 8 बीट 1, म्हणजे 0x11 सॉरी FF असं जर टाकलं तर ऑटोमॅटिक हा रजिस्टर क्लिअर होईल. कळतंय. आता पुढे जाऊया, आणखी काही रजिस्टर आहेत का बघू. तुमचं जो I2Cचं प्रॅक्टिकल जे आहे ना, त्याचा प्रोग्राम जो असेल त्याच्यामध्ये हे रजिस्टर्स असतील, त्याच्या समोर काहीतरी व्हॅल्यू असेल. I2C कॉनसेट, I2C कॉन क्लिअर, कंट्रोल क्लिअर, कंट्रोल सेट रजिस्टर. ठीक आहे. आता आपण खाली जाऊ, अजून काय आहे काय बघू. I2C स्टेटस रजिस्टर. दिस गिव्स द करंट स्टेट ऑफ द I2C इंटरफेस. ते फक्त रीड ओनली रजिस्टर आहे, म्हणजे आपण युजरने रीड करण्यासाठी काय स्टेटस आहे याच्यामध्ये. I2C डेटा रजिस्टर एक आहे, CLH आहे, SCL आहे, ADR आहे, स्लेव ऍड्रेस रजिस्टर. ओके. इट इज यूज टू स्टोअर द ऍड्रेस इन स्लेव मोड. ठीक आहे. आपण ते प्रोग्रामिंगच्या वेळेस बघूया परत एकदा. I2C स्टेटस कोड आता हे आहेत, एवढ्या काही डिटेलमध्ये जाण्याची अगदी आवश्यकता नाहीये. पण तुम्ही ज्यावेळेस I2C वर प्रोटोकॉलवर एखादं काम करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला डिटेल स्टडी याचा करावा लागेल. कळतंय. ठीक आहे. आता आणखी एखादी वेबसाईट आहे का बघू आपण याच्यामध्ये. SPI I2C इंटरप्ट. ओके. तर I2Cचा प्रोटोकॉल समजला का तुम्हाला. I2C मध्ये अशा पद्धतीने कम्युनिकेशन पॉसिबल आहेत. आता I2Cचा आपल्याला प्रोग्राम जर आपण बघितला तर ताबडतोब आपल्या लक्षात येतं. फॉर एक्झाम्पल मी एखादा प्रोग्राम शेअर करून दाखवतो तुम्हाला. I2Cच्या प्रॅक्टिकलचा प्रोग्राम कसा आहे आपल्याकडं. एक मिनिट फक्त. ऍडव्हान्स प्रोसेसर. एक मिनिट. एक्सपेरिमेंट नंबर 5 तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. सो वी हॅव टू राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले अ स्ट्रिंग ऑन हायपर टर्मिनल अँड रिसीव बॅक कॅरेक्टर. ओके. इथे UART इंटरफेसिंगचा दिसतोय. थांबा एक मिनिट. सॉरी, हा UART इंटरफेसिंगचा प्रोग्राम आहे. ठीक आहे. I2Cचा आता प्रोग्राम मी शोधतो आधी आणि मग तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे. आताचा I2Cचा प्रोटोकॉल कन्सेप्ट समजला का तुम्हाला. येस, ऑल ऑफ यू. प्रोटोकॉल कसं चालतोय हे समजलं ना. मग आता मी तुम्हाला काय करतो. हा, समजलं. ओके ओके. आता SPI प्रोटोकॉल कसा आहे एकदा फक्त बघूया आणि आपण तो एक्सप्लेन करूया. तर I2Cचं मी आता हे बंद करतो. एक मिनिट. हा, ठीक आहे. आता SPI प्रोटोकॉल कसा वर्क होतो बघू आपण. SPI प्रोटोकॉलचं आता मला एक वेबसाईटवर ट्युटोरियल मिळालंय, electronicswings.com वर. तर याच्या ट्युटोरियलमध्ये त्यांनी कसं दिलंय बघा. SPI प्रोटोकॉल म्हणजे काय, LPC 2148च्या SPI चे फीचर्स काय, हे सगळे फीचर्स आहेत ते आपल्याला एक्सप्लेन करायचे.
ठीक आहे. नंतर पिन पिन डायग्राम दिली त्यांनी आणि त्यांनी हायलाइट केलंय कुठे एसबीआयच्या पिन्स आहेत. ठीक आहे. नंतर कोणते कोणते मोड्स आहेत, ऑपरेटिंग मोड्स. जसं तिकडे I2C मध्ये 4 ऑपरेटिंग मोड्स होते, तसे इकडे सुद्धा 4 ऑपरेटिंग मोड्स आहेत. मिसो, मोसी, सिरियल क्लॉक आणि स्लेव्ह सिलेक्ट. एसपीआयचे रजिस्टर्स हे आहेत. कंट्रोल रजिस्टर, स्टेटस रजिस्टर, डेटा रजिस्टर आणि क्लॉक काउंटर रजिस्टर आणि इंटरप्ट रजिस्टर एक आहे. ठीक आहे. आणि अशी कॉन्फिगरेशन ह्या वेबसाईटवर त्यांनी आपल्याला करून दाखवली. एसपीआय प्रोटोकॉल जनरली आपण कशासाठी वापरतो? जनरली आपण एसपीआय सिरियल पेरिफेरल इंटरफेस प्रोटोकॉल सिरियल कम्युनिकेशनसाठी वापरतो आणि जनरली मेमरी कार्ड जे असतं तुमचं SD कार्ड, ते SD कार्ड तुमच्या मायक्रो कंट्रोलर बरोबर जोडण्यासाठी तुम्ही एसपीआय प्रोटोकॉल जनरली वापरतात. ठीक आहे. आता तुमचा मोबाईल फोन आहे, त्या मोबाईल फोनमध्ये एकदम हायर एंडचा एक मायक्रो कंट्रोलर असतो. त्या मायक्रो कंट्रोलरचं इंटरफेसिंग तुमच्या मेमरी कार्डशी करणं गरजेचं आहे की नाही? मोबाईलमध्ये मेमरी कार्ड, आता आजकाल खूप मेमरी येते मोबाईलला, पण सुरुवातीला मेमरी नसायची, मग मेमरी कार्ड आपण वापरायचो. तर ते मेमरी कार्ड तुमच्या कंट्रोलरशी मोबाईल मधल्या इंटरफेस करण्यासाठी एसपीआय प्रोटोकॉल वापरला जायचा. ठीक आहे. म्हणजे तुमच्या मोबाईल मधल्या आतमध्ये जो काही कंट्रोलर आहे त्याला एसपीआयचा सपोर्ट असलाच पाहिजे, एसपीआय प्रोटोकॉल कम्पॅटिबल असलाच पाहिजे. ठीक आहे. असे त्यांनी प्रोग्रामिंग थोडीशी एक्सप्लेन केली. आपल्याला हे ट्युटोरियल एक बघायचं आहे. आणखी एक ट्युटोरियल आहे, हे बघा. हे कोणत्या वेबसाईटचं आहे? एक्सप्लोर एम्बेडेडचं आहे. बायनरी अपडेट्सवर ट्युटोरियल नाहीये वाटतं. तर यांचं चुकून 1768 झालंय. 2148 पाहिजे होतं तिथं. एसपीआयच्या पिन्स यांनी दिल्यात बघा. 15, 16, 17, 18 अशा पद्धतीने त्यांनी इंटरफेस केलंय. ठीक आहे. आणि एसपीआयचे रजिस्टर सांगितले, त्याचं बिट स्ट्रक्चर असं दिलंय त्यांनी. ठीक आहे. तर आपण दोन्ही वेबसाईटचं डिटेलमध्ये एकदा बघूया आणि ते झालं की मग इंटरप्टचे थोडक्यात फास्टमध्ये 3 ट्युटोरियल्स मी ओपन करून ठेवलेत. ते तिन्ही ट्युटोरियल आपण शॉर्टकटमध्ये फास्ट एकदा बघून घेऊया. आत्ताचा सेशन माझा संपतोय, तर तुम्ही परत एकदा जॉईन व्हा. मी आताचं सेशन संपवतो आणि एसपीआय प्रोटोकॉल आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. ठीक आहे. आत्ता मी सेशन एंड करतो. परत एकदा जॉईन व्हा सगळ्यांनी.